नमस्कार, मी धीरज इंगळे. आपण डे 2 ओला उबेरचा अर्निंग पुणे सिटीमध्ये करतो मी. आणि पुण्यामध्येच नवीन गाडी घेतली आहे, सेलेरिओ मारुतीची. तर याच्यामध्ये कसं काय अर्निंग होतं, कसं जॉईन करायचं याचे पण टाकणार आहे पुढं. आता सध्या डायरेक्ट ओला उबेरचं अर्निंग चालू केलं आहे. तर आज पण एक सकाळी 6 वाजता आपण लॉग इन झालो आहे. CNG पंपावर जर दिवस असल्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागला. आणि नंतर दिवसभर आता वाजले 1:45. जवळपास माझ्या 5 ते 6 राईड कंप्लीट झालेले आहेत. 1300चं अर्निंग झालेलं आहे. अर्धी टाकी CNG आहे. तर आता मी घराच्या जवळ आहे, तर घरी जातोय, जेवण वगैरे करेल आणि परत निघेल. म्हणजे असं रुटीन ठेवा की तुम्हाला जास्त लोड पण येणार नाही आणि सगळं व्यवस्थित काम पण पोट मारून थोडी काम करायचे, तर खाल्लं पण पाहिजे. तर आता जेवण वगैरे करतोय, करायला जाईल. 15-20 मिनिटामध्ये मी घरी पोहोचेल आणि पुढं थोडंसं आराम करून परत निघेल. तर ओला उबेरमध्ये असं एक अनुभव आहे की काही वेळेस ट्रिप चांगल्या भेटतात, काही वेळेस एकदम म्हणजे ट्रिप डिस्टन्स चांगलं आहे पण आपल्याला फेअर भेटत नाही. जसं की काल माझ्यासोबत झालं. ओलामध्ये एक ट्रिप चांगली भेटली, 31 किलोमीटरची भेटून पण मला 250 to 45 भेटले. आणि एक सर्जमध्ये भेटली होती 1.15ची निगडीतून एअरपोर्टला, तर त्याचे 23 किलोमीटरचे मला 360 रुपये भेटले. म्हणजे ती मॅच झाली माझी. जर मॅच नसती झाली तर ती 31 किलोमीटर मला काय उपयोगच नव्हता ट्रिप करून. तो असं पण मला म्हणजे माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की उबेर आवडते म्हणजे यूज करायला हँडी आहे, सोपं आहे आणि कॅन्सलेशन चार्जेस पण भेटतात आणि आपल्याला सगळं नेव्हिगेशन पण व्यवस्थित आहे. ओलाचं नेव्हिगेशन आहे पण कॉल वगैरे आला किंवा काय मेसेज आला तर ते परत आपल्याला ऍक्टिव्हेट करावं लागतं. तसं उबेरचं नाहीये. उबेरचं डायरेक्ट सुरू राहतं आणि उबेर म्हणजे व्यवस्थित. माझा एक्सपिरियन्स पर्सनली मी उबेरच वापरतो. आज पण मी दिवसभर उबेरचेच राईड केलेले आहे. फेअर पण व्यवस्थित भेटतो. ॲटलिस्ट 10-12 रुपये किलोमीटर तरी आपल्याला भेटून जातो. आणि म्हणजे आपलं एक 3-4 रुपये गॅसचा जरी गेला तरी आपल्याला बाकीचे आपल्याला राहतात. तर बघूया, आणखी थोडे दिवस काम करून. काल मला फर्स्ट टाइम इंटरसिटी पडली होती पण मी एक्सेप्ट केली नाही, कारण गॅस पण नव्हता आणि थोडंसं घराच्या पण हिंजवडीच्या साईडला आउटसाईड होतो आणि वेळ पण झाला होता. 12 काहीतरी वाजली होती. तर एवढा उशिरा इंटरसिटी घेऊन पुढं परत पडेल नाही पडेल आपल्याला माहिती नाही त्यामध्ये. तर एकदा एकदम प्लॅनिंग व्यवस्थित करून, म्हणजे माझा सांगायचा मुद्दा हा की माझा ID आता ऍक्टिव्हेट होतंय इंटरसिटीसाठी. फर्स्ट राईड पडली म्हणल्यावर 1 महिना जवळपास होतोय मला आता. तर एक अंदाज असा की 1 महिना झाल्यानंतर किंवा तुमच्या राईड 100-125 राईड कंप्लीट झाल्यानंतर आणि कॅन्सलेशन आणि तुमचं रेटिंग कसं आहे. आता माझं रेटिंग 4.9 बसतंय आणि कॅन्सलेशन 0.6 फक्त आहे. त्याच्यामुळं मला सुरू झालेलं आहे. कोणी नवीन करणार असेल तर त्यांनी त्यांचे एक रिसर्च करून करावा. बाकी बघूया मग राईडमध्ये कसं काय होते पुढे. मी करतो अपडेट. गुड मॉर्निंग, धीरज इंगळे. आपली आजची तारीख आहे 29 जानेवारी आणि आज आपण थोडं लेट झालोय, 5:34 कारण घरचं मोटर वगैरे सुरू करावं लागतं, पाणी भरावं लागतं. पाणी फक्त मोटर सुरू करायला लागते. तर आता CNG भरलेलं नाही आहे काल. आता आपण सकाळी CNG फुल करूया. बहुतेक काल फिरलो पण मी नंतर घरी आल्यावर घरच्या कामासाठी थोडं. तर CNG एक माझ्या हिशोबाने 600-650चा CNG लागेल आपल्याला. ठीक आहे, करतो अपडेट. CNG भरायला आलो आहे आज. इथे पण गर्दी आहे. बहुतेक 10-15 मिनटं आज इथे पण जातील. बघू. आज बहुतेक माझ्या हिशोबाने 5:45 वाजता लॉग इन करावं लागेल ॲपला. ठीक आहे, करूया आजचं अपडेट. CNG पंपावर आज वेळ लागला. तिथं काहीतरी गॅसचा इश्यू होता, प्रेशर नव्हतं. त्यांनी परत सगळ्या मशीन चालू केल्यामुळे माझे 20-25 मिनटं तिथं गेले. आज आपलं 12:15-6:15 झालेत आपल्या चालू सुरू करायला. आणि आपल्याला उबेरमधनं फर्स्ट राईड पडली आहे. आता नाशिक फाट्यापासून विश्रांतवाडीची आहे. तर करूया कस्टमरला पिकअप. करतो पुढे अपडेट कशा राईड वगैरे भेटतात त्या. कस्टमरचा कॉल पण येऊन गेला, राईड कन्फर्म आहे. ठीक आहे, केलंय कस्टमरला ड्रॉप इथं विश्रांतवाडीच्या इथं आर्मीचे एरिया. आणि तिथनं मला एक संगमवाडीवरनं पिकअप आहे, तिकडे चाललोय. बघूया आता. सुरुवात तर केली.
आपण आलोय वडगाव शिरीला. कस्टमरला केलंय ड्रॉप. संगमवाडीवरनं ट्रिप होती ही आपल्याला. आणि इथं आलोय सोसायटीमध्ये का. आणि इथनं आता बघूया कुठं राईड पडते. करतो अपडेट कसं होईल ते. आपल्याला एक राईड पडली उबेरकडनं आंबेगाव बुद्रुक ते पुणे कॅन्टोन्मेंट. चाललोय कस्टमरला पिकअप करायला. 2.1चा पिकअप आहे. आणि इथनं व्ह्यू बघा तुम्ही सनराईजचा. मस्त आहे. सूर्य कसा वर येतोय बघा. तर पोचतो मी कस्टमरच्या लोकेशनला. करतो पुढे अपडेट काय असेल ते. कस्टमरला सोडले आपण. तिथनं पिकअप भेटला आपल्याला एक पुणे कॅन्टोन्मेंटचा. आणि इथं आलोय आपण कॅन्टोन्मेंटला खामांड हॉस्पिटलला. आणि इथनं एक 2 किलोमीटरपासून आपल्याला पिकअप आहे संगमवाडीसाठी. तर आत्ताचं कस्टमरचं बिल झालं 204. मला किती भेटले मी काय बघितलं नाही. आणि आता इथून चाललोय आर्मी एरियामधून पुढे कस्टमरला पिकअप करायला संगमवाडीसाठी. बघूया आता किती वेळ लागतोय. छोटीशीच राईड आहे, एक 8-9 किलोमीटरची. 140 वगैरे फेअर दाखवला मला. 145. आपल्याला 130 वगैरे पर्यंत भेटायला पाहिजे. बघूया किती भेटते. हा कोंडोवा आर्मीचा एरिया सगळा आहे. करतो मी अपडेट पुढं. कस्टमरला केलंय रुबी हॉल ड्रॉप. रुबी हॉलची राईड होती तिथनं लगेच. आणि आता थोडंसं फ्रेश व्हायला चाललोय. रेल्वे स्टेशनचं जिथं वॉशरूम आहे तिथे. तिथून मग पुढे बघूया आपल्याला कुठं राईड मिळते. थोडीशी आज राईड जास्त आहेत कारण 2-3 दिवस सुट्ट्या आल्या बॅक टू बॅक. त्याच्यामुळं राईड पडतात ते. आपल्याला छोट्या राईडच भेटतात ते. एक आली होती मोठी पण ती एक्सेप्ट नाही झाली. विदिन 2 सेकंदाच्या आतच ती एक्सेप्ट झाली दुसरं कोणतरी. आता मस्त आपला आउटसाईड गेलो असतो. ठीक आहे, हरकत नाही. काम तर आहे. बघूया आता काय होते. तर आपण स्टेशनच्या मागच्या साईडला आहे. अरे टर्न चुकला. परत गाडी तर रोडनी जाऊया. ठीक आहे, करतो अपडेट. मी आता आहे पुणे रेल्वे स्टेशनच्या स्टार्टिंगला. तर इथे आपण गाडी तर रोडपासून येतो. आणि इथे वॉशरूम आहे बघा. ही भिंत दिसते तुम्हाला. रिक्षा उभी तिथं कुणाला यायचं असं तर. आणि आता थोडंसं चहा वगैरे घेतो, फ्रेश होतो आणि पुढे बघू. आपल्याला रेल्वे स्टेशनपासून बुकिंग पडली वाकड कसपटे वस्ती. आता चाललोय यू टर्न घेऊन कस्टमरला पिकअप करायला. आणि तिथनं वाकड कसपटे वस्ती काहीतरी 13 का 14 किलोमीटरचं फेअर आहे. मला 201 रुपये मला दाखवले. आता कस्टमरचं बिल किती होते त्यातनं टॅक्स वगैरे कुठून 180-170 असं काहीतरी भेटायला पाहिजे. करतो अपडेट. आपल्याला आता आपण कस्टमरला केलं आहे ड्रॉप वाकडला. इथनं आपल्याला मगरपट्टाची लॉंग राईड पडली आहे. अमाऊंट आपल्याला दाखवली 301. बघूया आता किती भेटते. ट्रॅफिक तर भरपूर आहे. आता कामच करायचं म्हटल्यावर आता काय त्याला ट्रॅफिक आहे काय निघालोय घरातनं. आता टार्गेट पूर्ण करूनच यायचे. ठीक आहे, करतो तुम्हाला अपडेट पुढं परत. कस्टमरला केलं आहे आपण ड्रॉप. आपण वाकडवरनं कस्टमरला घेतलं होतं आणि मगरपट्टाला सिटीमध्ये आपण सोडले. ते सगळे ऑफिसेस आहेत सर्कलला. आता बघूया इथनं कुठं ट्रिप पडते. कंटिन्यू बॅक टू म्हणजे लगेच ती ट्रिप संपायच्या आधीच वाकडची आपण ही ॲक्सेप्ट केली होती. कारण अमाऊंट दाखवलं होतं आणि अमाऊंट काही चेक केलं नाही किती आले वगैरे. तर आता बघतो किती आहे तिथं. कारण इथं गाडी साईडला नाही घेता येत कुठं पण रोडला. थोडंसं इथनं बाहेर पडलं का मग बघतो कुठं काय किती पडलंय ते. करतो तसं अपडेट. इथनं आपल्याला घोरपडीतनं एक राईड पडली आहे. घोरपडीतनं एअरपोर्टची राईड आहे. जास्त किलोमीटर नाही आहेत. एक 8 ते 9 किलोमीटर आहेत घोरपडीतनं. पण टायमिंग जास्त दाखवला आहे. 14 मिनिटं पिकअपला पोहोचायलाच दाखवले. गर्दी असेल ठीक आहे. इथं गुंतून राहण्यापेक्षा आपलं हळूहळू गेलेलं बरं. आणि उबेरनीच करतोय सकाळपासून काम. तर बघूया, करूया कस्टमरला पिकअप आणि नंतर एअरपोर्टला गेल्यावर तिथं अपडेट करतो. कस्टमरला केलं आहे ड्रॉप आपण. घोरपडीतनं मगरपट्ट्यापासून घेतलं होतं. एअरपोर्टची ट्रिप पडली होती. आणि कस्टमरचं बिल झालं होतं 161. आपल्याला भेटलेत 141. पण कस्टमरने 200 बिल पे केले. 40 रुपीज आपल्याला वरती आलेत. ठीक आहे, आता वाजले 12:15 किलोमीटर झाले. 114.
आणि 1300च्या आसपास आपला अर्निंग झालेला आहे. आणि आता गॅस पण चार काड्या राहिलेल्या आहेत. तर आता मला असं वाटते घरी जावं, जेवण करावं आणि आज 3-3:30ला परत निघूया आपण. आता वाजलेत 12:15. 1 वाजेपर्यंत आपलं घरी होत जाते. 2 तास आराम करून आपण 3-3:30 किंवा 4ला जरी निघलो, 4 ते 8 जरी केलं तरी 4 तास आणखी काम होते. एक 700-800 रुपयाचं आपल्याला काम आणखी करायचे, म्हणजे 2000पर्यंत आपलं टार्गेट जे आहे डेलीचं ते आपल्याला कम्प्लीट करायचे. तर बघूया. आता इथं सकाळपासून काही खाल्लं पण नाही आहे, भूक पण लागली आहे. जाता जाता काही नाश्ता केला तर ठीक, नाही तर तसं डायरेक्ट घरी जाईल. आता मी विश्रांतवाडीला आहे, करतो तसं अपडेट परत.